गुंतवणूक तर करायची आहे, पण टॅक्स ऐकल्यावर भीती वाटते का? आज ही भीती घालवूया, कारण टॅक्सेशन समजणं खरं तर खूप सोपं आहे. चला तर मग प्रत्येक गुंतवणुकीवर कर कसा लागतो ते एकदम साध्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अर्थनीती डिजिटलच्या नवीन मालिकेत, ज्याचं नाव आहे गुंतवणुकीचे गुरुमंत्र. आज आपण पाहणार आहोत टॅक्सेशनची गोष्ट. गुंतवणूक तर केली, पण आता टॅक्स किती? चला तर मग समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग समजून घेऊया शेअर्स किंवा इक्विटीवर किती टॅक्स लागतो ते. समजा तुम्ही एखादा शेअर खरेदी केला आणि 1 वर्षभराच्या आत विकला तर काय? जर प्रॉफिट झाला असेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन यावर सरळ 20% टॅक्स, आणि लॉस झाला असेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस हा सेट ऑफ होतो आपल्या लॉंग टर्म गेन आणि शॉर्ट टर्म गेनमधून. आता हेच शेअर 1 वर्षानंतर विकले तर काय? जर प्रॉफिट झाला असेल तर लॉंग टर्म कॅपिटल गेन याच्यावर सरळ 12.5% टॅक्स, आणि जर लॉस झाला तर सेट ऑफ करू शकता फक्त आणि फक्त लॉंग टर्म कॅपिटल गेन सोबत. आपले कॅपिटल लॉस सेम इयरला सेट ऑफ नाही झाले तर दोन्ही लॉसेस हे 8 वर्ष कॅरी फॉरवर्ड करू शकतात. बजेट 2024 साली सरकारने लॉंग टर्म कॅपिटल गेनची सूट 1.25 लाख रुपये केली आहे. म्हणजे तुमचं 1.25 लाख रुपयापर्यंतच्या नफ्यावर कोणताही टॅक्स लागणार नाही. इक्विटी आणि इक्विटी म्युच्युअल फंडमधून मिळणारे उत्पन्न हे इतर अनेक गुंतवणूक साधनांपेक्षा स्वस्त, म्हणजेच टॅक्सच्या दृष्टीने जास्त फायदेशीर असतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेप्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच FD, RD आणि इंटरेस्ट इन्कमवरचा टॅक्स कसा लागतो आणि कसा वाचवता येतो. आणि हो, तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. आज आपण इक्विटी टॅक्सेशन समजून घेतलं. या विषयाची सविस्तर माहिती असलेली PDF आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती डाउनलोड करून नक्की वाचा. हे व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशासाठी बनवले आहेत. हे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला, स्टॉक शिफारस किंवा आर्थिक सल्ला म्हणून घेऊ नये. कृपया कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. अशाच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत गुड बाय.